नमस्कार, मी भिकाजी कृष्ण सावंत. मी वेस्टर्न रेल्वेमध्ये चीफ ऑफिस सुपरिटेंडेंट होतो. पगार चांगला होता, पोस्ट चांगली होती, माझ्या अंडर 25 माणसं काम करत होती. त्यामुळे मी एवढा बेफिकीरपणे वागत होतो. कधी शरीराचा कधी मी हे केलं आठवण केली नव्हती. माझा BP 198, वजन 75 किलो, HbA1c 10.6 आणि कोलेस्ट्रॉल एकदम लास्ट स्टेजला पोहोचलेला होता. डॉक्टर मला बोलले तुझे नदी नाले सगळे घडलेले आहेत. 198 चे जर आणखी दोन झाले आणि 200 जर झालं की नाही तर त्यावेळी तू खाली पडणार किंवा स्ट्रोक येईल, काय येईल ते सांगता येत नाही. आणि माझे पाय सुधारायला सुरुवात झाली, पाय दुखायला सुरुवात झाली. हे ज्यावेळी डॉक्टर मला बोललेत ना, मी खरोखरच मनातून घाबरलो. माझे सद्गुरू वामनराव किंवा विद्यामिशन त्यानंही मनापासून हात मारली. परमेश्वर आता वाचवायचं असेल तर खूप वाचू शकतोस, नाहीतर आता ह्या जगातला माझा हे संपत आलाय. एन्जॉय मी केलं, वाचवायला तू राणे साहेबांच्या टीममधून राहुल साहेबांच्या टीममधून मला एक मेसेज मिळाला. तंतोतंत जे मला होत होतं ते सगळं रोज सांगत होते, पण हिंमत झाली नाही. रोज वाचत होतो. अरे हे पण मला ग्रुपमध्ये आलेले एक वाचत हा ते ग्रुपमध्ये हे पण मला होतं, हे पण माझी हिंमत झाली नाही. एक महिना सतत बघत होतो, पण शेवटी ठरलं की कुठेतरी एक शुभ संकेत आहे. त्यांना फोन केला, औषध मागून घेतलं, 5,000 रुपये. अरे म्हटलं 5,000 हे घेऊन पळाले तर काय करू. म्हटलं जाऊ दे, पहिले पैसे पाठवावे लागतात ना, कारण माझी त्यांची काही ओळख नव्हती. फोन कॉन्टॅक्ट झाला. म्हटलं जाऊ दे, गेले तर गेले, एवढे कमवतोय ना, पैसे गेले तर जाऊ दे म्हटलं, हरकत नाही. मागवले औषध मागवली आणि त्याच वेळेपासून मला एकदम माझ्या अंगात काय मागवलं तुम्ही? D आणि T. हे मी सांगितलं, त्यांना मला रिपोर्ट पाठवला. मी राणे साहेबांशी बोललो. एका व्यक्तीने मला सांगितलंय, ती माझ्याशी बोलत होती. मी म्हटलं तू डॉक्टर आहेस काय? डॉक्टर म्हटल्यावरती नाही आमचे डॉक्टर दुसरे आहेत. कोण? राणे साहेब डॉक्टर आहेत. तर त्यांचा आज पण मी सेव आहे, डॉक्टर राणे साहेब म्हणून. त्यांच्याबरोबर बोलायला लागल्यानंतर मी पण जरा व्यवस्थित बोलायला लागलो. जसं हिच्याबरोबर बोलत होतो तसं बोललो नाही. त्यांनी मला समजून सांगितलं असं आहे तसं आहे तसं. चला म्हटलं ठीक आहे, घेऊया. ते औषध घेतल्यानंतर 15 दिवसांनी मला डॉक्टरकडे जायचं होतं. महिन्याचे गोळ्या औषध घ्यायचं. डॉक्टर वैतागायचा. आणि मला तो एवढा चांगला डॉक्टर, मतीन डॉक्टर म्हणून आहे, एवढे चांगले हसत खेळत सगळे. पण मी गेलो, माझा BP बघितला की क्या हो है, क्या सोचते हो तुम, क्या खाते हो तुम, क्या तुम्हारे दिमाग में क्या चलता है, क्यों ऐसा है? रेल्वे चलता है मला दिमाग. आता मी रिटायर होऊन 9 वर्ष झाले. आता वय किती आहे तुमचं? 69. तर औषध घेऊन 15 दिवसांनी ज्यावेळी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरनी तपासलं आणि डॉक्टर एवढा खुश झाला, मला हात मिळवला. अरे वा म्हणाले, क्या जबरदस्त कमाल किया. 110 130 झाला माझं BP. हे पण करायचं होतं, डायबिटीस बघायचं होता. तो डायबिटीस पण कमी झाला. डायबिटीस कमी झाला. आणि हे 2 गोष्टी कमी झाल्याबरोबर की नाही माझ्या शरीरात की नाही एक नवीन संचारल्याप्रमाणे काहीतरी मला शक्ती काहीतरी मला जरा चांगलं वाटायला लागलं. असं वाटायला लागलं की मला कुठेतरी विश्वास वाटायला लागला. आणि हे उगा झालेलं नाहीये. मी रोज 6 ते 7 रोज योगा करतो. ह्या भाकरी जी खायला सांगितली 3-4 गोष्टी जे मिक्स करून 5 गोष्टी मिक्स करून ती भाकरी खातो. त्याच्याबरोबर ही पालेभाजी खातो. परफेक्ट करतो. ह्याच्या सद्गुरूचे शिष्य असल्या कारणाने विचार सुद्धा मी बदलले माझे. आणि मी चांगला विचार करायला लागलो. जरा जरी कोणतरी काहीतरी बोललं की मला फाटकन राग यायचा, ताबडतोब त्याच्यावर उचलून मी त्याला उलट सांगायचो. एवढं चाललं होतं. आता म्हणजे 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट. डायबिटीस एकदम जो स्थिर झाला, कम्प्लीट व्यवस्थित झाला. BP पण त्याच्यानंतर कधीही वर गेलेला नाही आहे. दुसरा कोलेस्ट्रॉल होता, कोलेस्ट्रॉल पण निघून गेला. वजन 61 किलो झालं. 75चं 61 किलो झालं. त्यामुळे चालताना जे महिने वापरल्यानंतर झालं सगळं आमची हे 5-6 महिने वापरले. 6 महिन्याच्या कोर्समध्ये एवढी बेनिफिट यांना मिळाले. जोरदार टाळ्या.
दाखवतात की हे सगळं शुगर निघून जाते, हे मला बघायचं आहे. म्हणून मी ते औषध अजूनपर्यंत चालू करतोय. त्याच्यानंतर माझे पाय कधी सुजले नाहीत, पाय कधी दुखले नाहीत आणि मला आरामच वाटतोय. म्हणून ते मी अजून चालू केलं आणि ते डायबिटीज संपेपर्यंत मी घेणारच आहे. घेणार Very good, very good. आता सांगायला मला जास्त आवडतं की मी प्री डायबिटीज आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि डॉक्टर डीची आणि तुमच्यासाठी गुरुची दोघांची कृपा झालेली आहे तुमच्यावर. धन्यवाद. Thank you.